नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू शंकर. बीके क्लास या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे महा टी 2026 तारीख आलेली आहे, तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि त्या संदर्भामधला हा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते मुद्दे डिस्कस करणार आहेत? जे आतुरतेने वाट बघत होते की टीईटीची परीक्षा कधी होणार आहे, एक अंदाज होता जून महिन्याच्या आसपास ही परीक्षा होऊ शकते. तारीख आता आलेली आहे. मग या व्हिडिओमध्ये कोणकोणते मुद्दे आपण पाहणार आहेत? फॉर्म भरण्याचा कालावधी काय असणार आहे, म्हणजे फॉर्मचा कालावधी, फॉर्म कधी सुरुवात होते, फॉर्म भरण्यासाठी सुरुवात कधी होते आणि किती तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार आहे ही मुदत, म्हणजे हा फॉर्म भरण्याचा कालावधी आपण पाहणार आहे. त्यानंतर कोणत्या वेबसाईटवरती हा फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर परीक्षा कधी असणार आहे, जून महिन्यामध्ये कोणती डेट आहे, दोन्ही पेपर, मग पेपर 1 कधी असणार आहे, पेपर 2 कधी असणार आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा, या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांच्या काय होतात, चुका होतात. फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची, कारण या ठिकाणी आपण काय करतो, अभ्यास असतो, फॉर्म भरताना चुका होतात आपल्या आणि त्यामुळे आपली संधी जाण्याचा चान्स असतो. आता एक एक मुद्दा आपण काय करू पाहूया. बघा, जे विद्यार्थी व्हीके क्लासच्या टीम बरोबर तयारी करू इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी व्हीके क्लासने काय केलेली आहे, टीटी बॅच 2026 आपल्या ऍप वरती सुरू झालेली आहे. मग पेपर 1-2 साठी सुद्धा ही बॅच असणार आहे आणि पेपर 1 साठी सुद्धा ही बॅच असणार आहे. आता या बॅचचं आपलं स्वरूप काय आहे, पहिल्यांदा आपण सुरुवातीला काय करू समजून घेऊया. बॅच लाईव्ह स्वरूपामध्ये असणार आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या बॅचची फीज फक्त 799 असणार आहे. बॅचची फी किती आहे, फक्त 799. विद्यार्थी हित लक्षात घेऊन हा निर्णय काय केलेला आहे, व्हीके क्लासने घेतलेला आहे. आता या बॅच मध्ये दररोज लाईव्ह लेक्चर होतात, टेस्ट सिरीज यामध्ये घेतल्या जातात आणि पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स काय केल्या जातात, उपलब्ध करून दिल्या जातात. व्हॅलिडिटी किती असणार आहे, 6 महिन्यांची व्हॅलिडिटी असणार आहे. पेपर 2 ला जशी पेपर 2 आणि पेपर 1 साठी सुद्धा सेम याच पद्धतीने बॅचची वैशिष्ट्य तुम्हाला काय पाहायला मिळतात. आता ज्या विद्यार्थ्यांना चांगली तयारी करायची आहे, आपल्याकडे चांगली टीम आहे. यापूर्वी सुद्धा आपल्याकडे चांगले ऍडमिशन झाले होते. रेकॉर्ड ब्रेक यापूर्वीची जी काय आपण बॅच सुरू केली होती, तर त्यावेळेस सुद्धा आपल्याकडे रेकॉर्ड ब्रेक ऍडमिशन झाले होते. ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्ही आपल्या बरोबर काय करू शकता, व्हीके क्लासच्या टीम बरोबर टीईटी 2026 ची तयारी करून या स्पर्धेतून काय करू शकता, तुम्ही बाहेर पडू शकता, पास होऊन. आता पहिल्यांदा आपण आता काय करूया, जो मूळ मुद्दा आहे आपला, ते निवेदन आलेलं आहे परीक्षेच्या संदर्भामध्ये. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 या संदर्भामध्ये एक निवेदन आलेलं आहे. तारखीचं निवेदन आहे. मग तारीख, परीक्षा एक्झाम कधी होणार आहे, 21/6/2026 ला, म्हणजे जून महिन्यातल्या 21 तारखेला परीक्षा आपली असणार आहे. म्हणजे आपल्याकडे फक्त 80 ते 85 दिवस उरतात. या 80 ते 85 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं योग्य नियोजन तयार करायचं आहे आणि योग्य नियोजन ठेवून, तयार करून, तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवून आणि योग्य मार्गदर्शन घेऊन तुम्हाला काय करायचे, तयारी करायची आहे. मग याच्यामध्ये 1ली ते 5वी साठी पेपर 1 असणार आहे आणि 6वी ते 8वी साठी पेपर 2 असणार आहे आणि दोन्हीही पेपर एकाच दिवशी होणार आहे. पहिला पेपर सकाळी होणार आहे आणि दुसरा पेपर दुपारी होणार आहे. दुपारनंतर दुसरा पेपर होणार आहे. आता हा सर्वात महत्वाचे हायलाइट केलेले पॉइंट्स आहेत, सर्वात महत्वाचे आहेत. याच्यामध्ये बघा, ऑनलाईन आवेदनपत्र परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी काय असणार आहे, म्हणजे तुम्ही फॉर्म कोणत्या कालावधीमध्ये भरू शकता. 27 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होते. 27/3/2026 म्हणजे 27 मार्चला फॉर्म सुरुवात होतोय आणि 16 एप्रिल 2026 पर्यंत, म्हणजे पुढच्या महिन्यातल्या 16 तारखेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर बघा, हे ऑनलाईन प्रिंट काढून हे नंतरच्या डेट आपण पाहूया. प्रवेश पत्राच्या संदर्भामध्ये प्रिंट कधी काढायची हा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 कधी होणार आहे, पेपर 1 21 तारखेला होणार आहे. सकाळी 10:30 ते 13 म्हणजे 1 PM, म्हणजे सकाळी 10:30 ते 1च्या दरम्यान पेपर असणार आहे. अर्धा तास अगोदर, म्हणजे पेपर खरा सुरुवात होणार आहे 11 ते 1 या दरम्यान पेपर सुरू होणार आहे. 2 तासाचा पेपर असणार आहे. आणि शिक्षक पात्रता पेपर 2 कधी सुरू होणार आहे, 21 तारखेला, 6व्या म्हणजे जून महिन्यामध्येच 21 तारखेला. या ठिकाणी 14:30 म्हणजेच काय 2:30 ला, या ठिकाणी 2:30 ते 5 वाजेपर्यंत पेपर असणार आहे. पण पेपरचा कालावधी तुमचा 3 ते 5 2 तासांचा असणार आहे. अशा पद्धतीने 21 तारखेला दोन्ही पेपर होणार आहेत आणि 21 तारखेला सकाळी पेपर 1 पहिला पेपर होणार, दुसरा पेपर कधी होणार आहे, दुपारी होणार आहे. त्यानंतर बघा, हा कालावधी लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म लवकरात लवकर काय करा, भरून घ्या.
त्यानंतर या वेबसाईटवरती तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. वेबसाईट सुद्धा या ठिकाणी काय केलेली दिलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आपण काय केलेला हायलाइट केलेला आहे. पेपर 1 जे विद्यार्थी पहिला पेपर आणि दुसरा पेपर दोन्ही पेपर देऊ इच्छितात तर त्यांच्यासाठी सेपरेट फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. तर तुम्ही जे दोन्ही पेपरसाठी जो काही विकल्प आहे तो विकल्प फक्त काय करायचा आहे निवडायचा आहे. त्यामुळे तुम्हाला जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येणार आहे. त्यामुळे दोन्ही पेपर जर देण्याची तुमची इच्छा असेल, तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असेल तर तुम्हाला दोन्ही पेपर दोन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. सेपरेट तसा विकल्प त्यांनी दिलेला आहे. तो विकल्प फक्त काय करायचा आहे निवडायचा आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, एकापेक्षा जास्त आवेदन पत्र भरल्यास म्हणजे एकापेक्षा जास्त जर फॉर्म तुम्ही भरले, अंतिम भरलेले आवेदन पत्र ग्राह्य धरले जाणार आहे. आधी सादर केलेल्या आवेदन पत्राचे शुल्क परत केले जाणार नाही. म्हणजे एकापेक्षा जास्त जर तुम्ही फॉर्म भरले तर अगोदर नंतर जो फॉर्म भरलेला आहे शेवटी भरलेला फॉर्म तुमचा ग्राह्य धरला जाणार आहे. पण अगोदर जो फॉर्म भरलेला आहे त्याचं तुम्हाला परीक्षा शुल्क म्हणजे तुम्ही जी काय पैसे भरलेले आहेत ते तुम्हाला परत भरता येणार नाही. म्हणजे परत तुम्हाला रिटर्न भेटणार नाहीत. त्यामुळे काळजीपूर्वक काय करा फॉर्म भरा. त्यानंतर बघा आवेदन पत्र हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आवेदन पत्र फक्त आणि फक्त इंग्रजी भाषेमध्येच भरता येणार आहे आणि इंग्रजी भाषेमध्येच काय करायचंय भरायचं आहे. आणि त्यानंतर जर काय अडचण आलीच काय प्रॉब्लेम्स आलेच फॉर्म भरताना तर या ठिकाणी काय दिलेले हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. तुम्ही याच्यावरती काय करू शकता फोन करू शकता, कॉल करू शकता. या ठिकाणी टाइम सुद्धा दिलेला आहे. अशा पद्धतीने ही तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता. ठीक आहे. योग्य नियोजन करा. राहिलेले जे काही दिवस आहेत त्या राहिलेल्या दिवसांचं काय करा योग्य नियोजन करा आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवून काय करा परीक्षा पास व्हा. या ठिकाणी आपण काय करू थांबूया. लवकरच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये